सासवड जेजुरी मार्गावर दिंडीमधील ट्रकच्या धडकेमध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 4 जखमींना रुग्णालयामध्ये उपचार सुरू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून रुग्णालयामध्ये भेट घेत जखमींची विचारपूस. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावे नवा विक्रम. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस 3ऱ्या क्रमांकावर. शरद पवारांनाही मागे टाकलं. तुमच्या घरातील प्रेम प्रकरण महाराष्ट्राला सांगायला भाग पाडू नका. अयोध्या पोळ यांचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल. मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगार येतो, शिरसाटांनी केलं होतं वक्तव्य. हिंगोलीचे फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांना शिवसैनिकाचा फोन. पक्षांतर का केलं, तुम्ही पुन्हा निवडून येणार नाही, ते शिवसैनिकांनी आष्टीकरांना सुनावलं. गिरीच्या घरातून जाताना स्त्रीधन 10-12 बॅग भरून कपडे घेऊन गेली. त्यानंतर फ्लॅट, गाडी, कोट्यवधी रुपयांची मागणी पूर्ण न केल्यानं आरोप. यामागील षडयंत्राचा सूत्रधार लवकरच जाहीर करणार. सुनेनं केलेल्या आरोपानंतर विनायक राऊतांचं प्रत्युत्तर. विनायक राऊतांचं पोलीस संरक्षण काढलं. संरक्षण कायम ठेवण्याची विनायक राऊतांची पत्राद्वारे मागणी. संरक्षण शाखा 1 कडून मागणी अमान्य. संरक्षण पुन्हा देण्यास नकार. सासवड जेजुरी मार्गावर दिंडीमधील ट्रकच्या धडकेमध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 4 जखमींना रुग्णालयामध्ये उपचार सुरू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून रुग्णालयामध्ये भेट घेत जखमींची विचारपूस. मुख्यमंत्री फडणवीस भाग घेत नाही. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा. सर्व पक्षांना समर्थनाचं आवाहन. दिल्लीला सुद्धा जाण्याची तयारी. लाडक्या बहिणींना धक्का. 92 लाख महिलांची नावं योजनेतून वगळली. बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 28 लाख महिला अपात्र. तपासादरम्यान 14,000 पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचं उघड. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवतमधून पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. दर्शनासाठी सोलापूर महामार्गावर नागरिकांची मोठी गर्दी. दौंडच्या वरवंड गावात आज पालखीचा मुक्काम असणार. महाराष्ट्रामध्ये दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार. हवामान खात्याकडून 17 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा. मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज. जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे सौम्य झटके. बारामुलामध्ये भीतीचं वातावरण. 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेची भूकंपाची नोंद. सुदैवानं जीवितहानी नाही. थायलंडच्या बँकॉकमधील